मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. साधावया भक्तिकाज, साधावया भक्तिकाज, नाही लाज धरीत. ऐसी आसी शरण जावे, शक्ती जीवेन वंशी. भीष्म पण केला खरा, धनुर्धरा रक्षिले. ऐसी आसी शरण जावे, शक्ती जीवेन वंशी. तुका म्हणे साक्ष हाती, तुका म्हणे साक्ष हाती, तो म्या चित्ती धरियेला. ऐसी आसी शरण जावे, शक्ती जीवेन वंशी. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. सरे चरण संतांची सरे चरण संतांची सरे चरण संतांची. जगत्याधारे बाबाजी सद्गुरुदास तू, बाबाजी सद्गुरुदास तू, बाबाजी सद्गुरुदास. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांशिया. नौमिद्यते प्रभपुषे तडिदंबराय, गुंजावतंस परिपिच्छल सन्मुखाय. वन्यस्त्रजे कवलवेत्र विषाणवेणु, लक्ष्मश्रिये मृदुपदे पशुपांगजाय. ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं, तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं. भृत्यारतिहं प्रणतपालभवाब्धिपोतं, वंदे महापुरुषुते चरणारविंदं. जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कार. ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो. पावन झालो चराचरी. ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाभलो. पावन झालो शरण शरण एकनाथ, शरण शरण एकनाथ, शरण शरण एकनाथ. पायी माथा ठेविला, 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 पायी माथा ठेविला. शरण शरण एकनाथ,
ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा विठ्ठल विठ्ठल साधावया भक्ती काज नाही लाज धरीत ऐसी आसी शरण जावे शक्ती जीवेन वंची. प्रस्तुत प्राप्त स्थळी भगवत सेवेकरिता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू संत सम्राट महाराष्ट्र भूषण पंचावतारी संत वैराग्याचे महामेरू जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा बहुतेकांच्या परिचयाचा उत्कृष्ट असा हा गोड अभंग आपल्या सेवेसाठी निवडलेला आहे. अभंगावर चिंतन करण्यापूर्वी अल्पहासा परिहार द्यायचा तो असा की आज या ठिकाणी आपल्या खरपुडी या गावामध्ये भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने गेल्या 3 वर्षापासून त्यांच्या मुखातून आपण सुंदर अशी रसाळ श्रीमद भागवत कथा श्रवण हवरे आणि ताईंच्याच सोजूळ मार्गदर्शनाने साजरा होणारा साकार होणारा आपला हा अखंड हरिनाम सप्ताह सोहळा 7 दिवसीय म्हणून सप्ताह म्हटलं जातं. आणि त्या 7 दिवसाच्या या मालिकेतील आज 3रं कीर्तन माझ्या वाट्याला आलेलं आहे. ही 3री कीर्तन सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. अतिशय उत्सुकतेने तुम्ही कीर्तन श्रवणासाठी आलेले आहात. तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आणि कीर्तन सेवेला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल असो. या अभंगातील प्रतिपाद्य विषय असा आहे की या अभंगाद्वारे जगद्गुरु श्री तुकोबाराय मृत्यूलोकामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला भगवंताची शरणागती स्वीकारायला सांगतात. की तुम्ही या मृत्यूलोकामध्ये आलात ना, मग मृत्यूलोकामध्ये आल्यानंतर मनुष्य देह सार्थकी लागावा, मनुष्य जन्माचं सार्थकत्व व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही भगवत शरणागती स्वीकारा. म्हणजे भगवंताला अनन्य भावनेने शरण जा. कारण या जगामध्ये शरण जाण्यायोग्य फक्त परमात्मा आहे, बाकी कोणी नाही. ज्याला आपण शरण जाऊ शकतो असा फक्त कोण आहे? परमात्मा आहे, म्हणजे संत आणि भगवंत. की ज्यांना आपण शरण जाऊ शकतो आणि त्यांना शरण गेल्यानंतर ती शरणागती व्यर्थ ठरणार नाही. ती शरणागती लागू होईल किंवा सार्थकी ठरेल अशी तीच शरणागती जी संतांच्या चरणी केली जाते आणि भगवंताच्या चरणी केली जाते. आणि म्हणूनच आल्यानो संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा. मृत्यूलोकातल्या प्रत्येक जीवाला तुकोबाराय तळमळीने सांगतात, तुम्ही आलात ना मृत्यूलोकामध्ये,
इच्छा नसताना आपण या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलो. तसं पाहता मृत्यूलोकामध्ये जन्माला येण्याची आपली इच्छा नव्हती, पण अनिच्छेने येतो तो जीव. त्याच्या पाठीमागे बरीचशी शास्त्रीय कारणं आहेत. कर्म शिल्लक असेल, जीवाचं पाप शिल्लक असेल, जीवाची वासना कुणामध्ये तरी अडकली असेल, आणि त्याचा परिणाम की जीव हा पुन्हा पुन्हा जन्माला येतो. ज्ञानोबा गोड वर्णन करतात. अगा कर्मी जे उरावे तै ते हे सुखदुःखी फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. प्रारब्ध कर्म शिल्लक असेल तर इच्छा नसताना सुद्धा जीव जन्माला येतो, असं ज्ञानोबरायांचं मत आहे. शांती ब्रह्म एकनाथ महाराज सुद्धा ते सांगतात, केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. बरोबर आहे की नाही. आणि तिसरं कारण सांगितलं जातं, वासनेमुळे जीव जन्माला येतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेची झाली अंगे हरी. कारण काहीही असू द्या, पण जन्म प्रत्येकाचा होतो. मृत्यूलोकाचा नियम आहे जन्म आणि मृत्यू. जेव्हा अर्जुनाच्या मनामध्ये हा भाव उत्पन्न झाला की देवा मला कौरवांशी युद्ध करायचं नाहीये, हे सर्व माझे आप्त स्वकीय आहेत देवा, हे परके नाहीयेत, हे माझेच आहेत ना. आचार्यान मातुलान भ्रातून पुत्रान पौत्रान सखींस्तथा श्वश्रुरान हृदयश्चैव सेनयोर उभयोरपि. तुम्ही गीता वाचता ना? हो नाही काहीतरी म्हणा ना. अरे बाबा, कीर्तनाचा नियम आहे, कीर्तनामध्ये बसल्यानंतर जरा महाराजांना प्रतिसाद दिला पाहिजे. हो करार्थी न करार्थी. मान तर हलवा. मान हलवायला काय पैसे लागतात का? हा, तरी पण नाही. तुम्ही गीता वाचता ना? गीतेमध्ये आपण पाहतो की पदोपदी अर्जुनाच्या मनामध्ये अनेक प्रश्न आलेले आहेत. अर्जुन प्रश्न विचारतो देवाला. लक्षात घ्या, अर्जुनाने जरी प्रश्न विचारलेले असले तरी जगातील सर्व जीवांचं प्रतिनिधित्व अर्जुन करतोय. अर्जुनाच्या मनातले प्रश्न म्हणजे आपलेच प्रश्न आहेत. हा, तेवढ्या अंतकरणापासून श्रद्धेने आपण गीता वाचत नाही ती गोष्ट वेगळी आहे. आता आमच्या ताई सुंदर अशी कथा या ठिकाणी सांगताय. तुम्ही किती मन लावून कथा ऐकतात तुमचं तुम्हालाच माहिती. आम्ही ऐकतोय. आज 3रा दिवस आहे, उद्या 4था दिवस आहे, आणि उद्या तर नंदोत्सव आहे. म्हणजे काय? रसगुल्ला जन्माला येणार आहे उद्या. रसगुल्ला म्हणजे कृष्ण कन्हैया, नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. भागवत कथा आहे ती. म्हणजे निगमकल्पतरोर गलितम फलम शुकमुखाद अमृत द्रव संयुतम पिबत भागवतम रसमालयम मुहुरहो रसिका भुवि भावुका. ज्या भागवत कथेचं इतकं गोड वर्णन केलेलं आहे की निगम म्हणजे वेद, वेदरूपी कल्पवृक्षाचं परिपक्व फल म्हणजे श्रीमद भागवत कथा. थोडक्यात भगवान श्रीकृष्णाची वाङ्मय प्रतिमूर्ती म्हणायला हरकत नाही. व्यासांनी वर्णन केले, तेनेयं वाङ्मय मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरे, सेवनात् श्रवणात् पाठात् दर्शनात् पापनाशिनी. म्हणजे काय? तेनेयं वाङ्मय मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरे, सेवनात् श्रवणात् पाठात् दर्शनात् पापनाशिनी. मग ती भागवत कथा तुम्ही किती मन लावून ऐकतायत? भागवत कथा कुणी कुणासाठी सांगितली? झोपलेत का काय सर्वजण? अरे बाबा झोपू नका, नम्र विनंती आहे तुम्हा सर्वांच्या चरणी. भागवत कथा कुणी कुणाला सांगितली? भगवान शुकाचार्यांनी राजा परीक्षितीला. बरोबर आहे की नाही? माझं काही चुकत असलं तर ते पण सांगत चला. मी काही खूप विद्वान आहे असं काही नाही. मग राजा परीक्षितीच्या उद्धारासाठी भगवान परमहंस चक्र चूडामणी योगींद्र मुनींद्र ज्यांची सेवा करतात ते भगवान शुकाचार्य, त्यांनी राजा परीक्षितीला कथा सांगितली. कशासाठी सांगितली? राजा परीक्षितेचा उद्धार व्हावा म्हणूनच ना. श्रवणे परीक्षिती तरला भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली त्यासी. किंवा 7 दिवसा मुक्ती झाली त्यासी. कारण आपल्याजवळ सुद्धा फक्त 7च दिवसाचं आयुष्य आहे. किती दिवसाचं आहे? लोग कहते हैं भगवान क्यों नहीं मिलते, लोग कहते हैं कि कलयुग में भगवान दिखाई क्यों नहीं देते. अरे वो तो बिल्कुल समीप है, बिल्कुल हमारे पास खड़े हैं. बस आपके भीतर प्रहलाद जैसा विश्वास हो, शबरी की जैसी आस हो, मीरा की तरह आपकी पुकार हो और राधा की तरह इंतजार हो, तो कृष्ण को आने में देर नहीं लगती. पर आपल्यामध्ये ती श्रद्धा, ती एकाग्रता, ती तन्मयता नाहीये. मग कधीतरी स्वतःच्या मनाला विचारा,
देव येत नाहीये का माझ्या आस्थेमध्ये माझ्या भावनेमध्ये काहीतरी कमतरता आहे. पण आपण फक्त देवाच्या चुका शोधतो, आपल्या भक्तीतली कमतरता आपण कधी शोधत नाही. खरा भक्त देवाला चुकीचं ठरवत नाही. खरा भक्त स्वतःच्या भक्तीमध्ये काय उणीवा आहेत, काय कमतरता आहेत, काय चुकतंय ते शोधत असतो. आपल्यासारख्यांना ती सवय नाही. देव काय माझ्या वाईटावरच टपून बसलाय, आता तुझं वाईट करून देवाला काय मिळणार आहे? बरोबर आहे की नाही? तुमच्याकडे बघून मला असं वाटते की मला बोलता येत नाही का, तुम्हालाच कळत नाही. बरेच जण तो इतके टेन्शन मध्ये बसलेत नाही. एवढे टेन्शन मध्ये बसू नका बाबा. कीर्तनाचा नियम है, श्रोता जब जागता है तो वक्ता बढ़िया कथा कहता है, और श्रोता जब सो जाता है तो वक्ता कुछ भी बकता है. म्हणून माझी नम्र विनंती आहे तुम्हाला, जरा हाला डुला हो नाही काहीतरी म्हणा ना. विठ्ठल विठ्ठल असो, आपल्या मूळ मुद्द्याकडे परत या. मी सांगत होते मायबापांनो की अर्जुनाच्या मनामध्ये हा प्रश्न उत्पन्न झाला, देवा हे माझे सर्व आप्तस्वकीय आहेत, नातेवाईक आहेत, मी यांच्याशी युद्ध का करावं, का यांना मारावं, माझ्या हातून हे मारले जातील. तेव्हा भगवान म्हणतात, नाही अर्जुना, हे तुला वाटतं की तुझ्या हातून कौरवांचा मृत्यू होणार आहे, तू जरी यांना मारलं नाही तरी हे मेल्याशिवाय राहणार नाहीत. कारण की या मृत्यू लोकाचा नियम आहे काय, जातस्य हि ध्रुवो मृत्युरु ध्रुवं जन्म मृतस्य च तस्माद् परिहार्यर्थे नत्वं शोचितुमर्हसि. येथे नाही ज्या मृत्यू लोकामध्ये भगवंताचे दशावतार, भगवंताचे 24 अवतार सुद्धा शिल्लक राहिले नाही, त्या मृत्यू लोकामध्ये आपण अमर होऊन राहू शकत नाही. मृत्यू लोकाचा नियमच आहे की जातस्यहि ध्रुवो मृत्यु ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद परिहार्यर्थे नत्वं शोचितुमर्हसि. भगवान श्रीकृष्ण सांगतात, अर्जुना तू शोक करू नकोस, तू जरी यांना मारलं नाही तरी हे मरणारच आहेत. म्हणजे मृत्यू लोकाच्या नियमानुसार उपजेते नाशे समय बनवलं. म्हणून कीर्तन ऐकल्यानंतर सुद्धा संत कहते हैं कि वक्ता को मत पकडो, उसके वक्तव्य को पकडो. त्याच्या बाहेरच्या बॅकग्राऊंडला पाहून तुम्हाला काय मिळणार आहे? आजकाल लोक वक्त्याचं बाहेरचं बॅकग्राऊंड पाहूनच विचार करतात, किती पाण्यात आहे, अरे तो बिचारा किती तळमळीने सांगतोय ते बघा ना. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग सांडी मार्ग, वाया व्यर्थ कथा सांडी वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग सांडी मार्ग, वाया व्यर्थ कथा कैसे
नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. म्हणून अंतकरणापासून आपण हा विचार करावा. मृत्यू लोकामध्ये आपण आलो आणि आपल्याला इथून जायचं आहे, जाणं हे आपलं निश्चित आहे. पण मृत्यू लोकामध्ये जन्माला आल्यानंतर आपल्यासाठी जे आवश्यक आहे ते आवश्यक म्हणजे काय? भगवद शरणागती. पण भगवद शरणागती कशी असावी? मनसा वाचा कर्मणा. कसं भगवंताला शरण जावं? जसं गीतेमध्ये भगवान म्हणतात, अर्जुना मला शरण ये, पण त्याचं वर्णन माऊली करतात. तया अहम वाचा चित्त अंग देऊनिया शरणरी गका महोददी गांगरी घाले जैसे. जशी गंगा ही अनन्य भावाने समुद्राला शरण जाते, जैसे सरिता उग समस्त परी समुद्रा माझी मिळत अनेक नद्यांचा समूह. जेव्हा समुद्रामध्ये एकरूप होतो, तुम्ही समुद्राच्या पाण्यामध्ये प्रत्येक नदीचं स्वतंत्र अस्तित्व सांगू शकतात का? ही गंगा आहे, ही यमुना आहे, ही ब्रह्मपुत्र आहे, ही कावेरी आहे, ही नर्मदा आहे, असं सांगू शकतात का? नाही. मग जेव्हा जीवाचं जीवत्व नाहीसं होतं आणि तो पूर्णपणे शिवरूप होतो, तेव्हा ती शरणागती खऱ्या अर्थाने सार्थकी लागते किंवा परिपूर्ण मानली जाते. म्हणून तर रामायणामध्ये म्हटलेलं आहे, प्रभू रामचंद्र माता शबरीला जेव्हा नवविधा भक्तीचा उपदेश करतात तेव्हा वर्णन केलेलं आहे की माझ्या दर्शनाची ही फलश्रुती आहे शबरी. काय? मम दर्शन फल पराम अनुपा. 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 जीव पावनी सहज स्वरूपा. जीव पावनी सहज स्वरूपा. मंगल भवन अमंगल हारी. जगो सुदशरथ अजीर बिहारी. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय मम दर्शन फल पराम अनुपा. जीव पावनी सहज स्वरूपा. मंगल भवन अमंगल हारी. जीव पावनी सहज स्वरूपा, याला शरणीगती म्हणावी. नाहीतर शरणागती मढ्यापासी करुणा केली तैसी गेली व्रथा आहे. मला सांगा, 2 खांब्याला 2 माणसं बांधलेले आहेत, 2 खांब, आणि त्या 2 खांबांना 2 माणसं बांधलेत. हा म्हणतो मला सोड, तो म्हणतो मला सोड. कुणी कुणाला सोडवावं? थोडक्यात उघड्यापाशी नागडे गेले, थंडीने गारठून मेले, ही जशी म्हण आहे तसं शरणागती ही स्वीकारावी. शरण जावं, पण कुणाला? जो शरण जाण्यायोग्य आहे त्यालाच शरण जावं. म्हणून तर भगवान म्हणतात, मला शरण ये जो मज होय अनन्य शरण. त्याची निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण्य मीची एकू, म्हणून मला शरण ये. तमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत. तत्प्रसादात पराम शांतीं स्थानं प्राप्स्यसि शाश्वतम्. किंवा सर्व धर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. मला अनन्य भावाने शरण ये. अनन्यता फार महत्वाची. आपण देवाला शरण जातो, पण अनन्य भक्त नाही. सोमवारी महादेवाकडे, मंगळवारी देवीकडे. एक देव आपल्याला आवडत नाही. बरं, महादेवाच्या मंदिरात पण भक्त कमी आणि गांजाडी जास्त. तुम्हाला माहिती आहे ना, महादेवाच्या मंदिरामध्ये भक्तांची संख्या कमी. माऊली वर्णन करतात, पाठी सोमवार पावे बेलासे लिंगा धावे ऐसा एकलाची या घवे जोगा विजो. महादेवाच्या मंदिरामध्ये ते गांजाडी तिथे बसतात. त्यांना काय म्हणायचं? शंकर सोसायटी. काय म्हणायचं? तुम्ही समाधीत गेलात की काय सर्वजण? शंकर सोसायटी म्हणजे गांजा पिणारे. ते स्वतः गांजा ओढतात आणि भगवान शंकराला म्हणतात. काय म्हणतात? बम बम भोले टेकडी वाले कैलाश के राजा चिलिम भरा है ताजा तू दम लगाने
आजा एवढे विचित्र भगवान शंकराचे भक्त, मंगळवारी देवीचे भक्त, याला काय अनन्य भक्ती म्हणावी का? माऊली वर्णन करतात, ऐसा अखंड भजन करी उगानो हे क्षणभरी, आघवेनी गावद्वारी आहे वजैसे. बुधवारी पांडुरंगाकडे, गुरुवारी भगवान दत्तात्रयाकडे, शुक्रवारी संतोषी माय फुटाणे खाय आणि तिकडेच राय. शनिवारी पण तेच, मंगळवारी, गुरुवारी, म्हणजे प्रत्येक दिवशी आपला देव बदलतो. एक लक्षात घ्या, याला अनन्य भक्ती म्हटलं जात नाही. देवाला अनन्यत्व आवडतं. नमन सबका करो लेकिन निष्ठा एक के प्रति रखो. मला सांगा, जेवढं प्रेम, तुम्ही सर्व माता भगिनी लक्ष ना तुमचं माझ्याकडे. हा, तुम्हाला माझी एकच विनंती आहे, परमार्थ नाही करता आलं ना तरी चालेल. जनाबाईला गौऱ्यात मध्ये देव दिसला, तुम्हाला नवऱ्यात तरी दिसू द्या. कळलं का माझं बोलणं? हा, सावता महाराजांना फुलात दिसला, तुम्हाला मुलात दिसला, बस झालं. आम्हाला फुलातही दिसत नाही आणि मुलातही दिसत नाही. कांदा मुळा भाजी अवघी मिठाबाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला. मग मला सांगा, पतिव्रता स्त्री जेवढं प्रेम आपल्या पतीवर करते तेवढं सर्वांवर करते का? बोला माता भगिनी, प्रेम आहे ना पतीवर? जीव आहे ना पतीमध्ये? हो नाही काहीतरी म्हणा ना, नुसती मान हलवा. हो नाही म्हटलं तरी चालेल. मला सांगा, जेवढं अनन्यत्व, जेवढं प्रेम, जेवढं समर्पण पतीसाठी असतं तेवढं सासूसाठी असतं का? सासऱ्यासाठी असतं का तेवढं प्रेम? नाही. त्यांचा आदर तुम्ही करतात, पण तुमचं अनन्यत्व कुणाशी आहे? पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण, आम्हा नारायण तैशा परी. घरामध्ये सर्वांवर स्त्री प्रेम करते. काय म्हटलेलं आहे? भ्राता पिता पुत्र उरगारी. रामायणामध्ये म्हटलेले तुलसीदासांनी कि पतिव्रता नारी सबको देखती है, सभी पुरुषों को देखती है, लेकिन पुरुषों को जब देखती है तो भ्राता पिता पुत्र की दृष्टि से देखती है, सिवाय पति को छोड़कर. जब किसी पर पुरुष को वो देखती है तो भाई के रूप में, पिता के रूप में, पुत्र के रूप में देखती है. म्हणजे भ्राता पिता पुत्र उरगारी, पुरुष मनोहर निरखत नारी. पण ज्या दृष्टीने ती पतीकडे बघते त्याच दृष्टीने ती अन्य कोणत्याही परपुरुषाकडे पाहत नाही का? तिचं अनन्यत्व कुणाशी असतं? पतीशी असतं. साधं सोपं उदाहरण आहे. मला सांगा, आईचं जेवढं प्रेम लेकरावर असतं तेवढं प्रेम कुणावर असतं का? नामदेव महाराज म्हणतात, देवा तुझं आणि माझं नातं असावं. कसं असावं? तू माझी माऊली, मी हो तुझा ताना, पाजी प्रेम पान्हा पांडुरंगे. म्हणजे किंबहुना धनुर्धरा, जो मातेची आई उदरा, तो मातेचा सोयरा के तुला पा. आणि हेच अनन्यत्व भगवंताला भक्ताकडून अपेक्षित असतं मायबापांनो. आणि ते अनन्यत्व असेल तर खऱ्या अर्थाने शरणागती सफल होईल. अन्यथा मनसा वाचा कर्मणा जी शरणागती नाही ती शरणागती देवाला आवडत नाही. म्हणून देवाला शरण जा. अभंगाच्या दुसऱ्या चरणात ऐसी ऐसी शरण जो, ऐसी ऐसी शरण शरण जाऊ नये. जीवाने जडालाही शरण जाऊ नये. जीवाने इतर देवतांना सुद्धा शरण जाऊ नये. जीवाने फक्त देवालाच शरण जावे. म्हणून तर शरण जाण्यायोग्य तो आहे, त्याला तुम्ही शरण जा. आपण कुणालाही शरण जातो. तुम्हाला पुढचं पाठच आहे, सांगायची गरजच नाही म्हणा. म्हणजे सांगायचं काय? हम भगवान को तो मानते हैं लेकिन भगवान की नहीं मानते. लक्षात येते का तुमच्या?
हम भगवान को मानते हैं लेकिन भगवान की नहीं मानते, भगवान की बात नहीं मानते. आता कळते बरं का, हिंदी भाषा कळत नाही असं बिलकुल नाही, पण असे बसतात ना जसं कळतच नाही. मला सांगा, तुम्हाला पिक्चर मधली हिंदी भाषा कळते बरोबर आहे हा, न्यूज मधली हिंदी कळते, मग कीर्तनातली हिंदी भाषा का कळत नाही? आता काही लोक म्हणतील ताई तुम्ही महाराष्ट्रीयन आहात ना, तुम्हाला मराठीच बोलायला काय हरकत आहे, कशाला हिंदी बोलता उगीचच. आता मला काय माझा मोठेपणा दाखवायचं आहे असंही काही नाही, पण मला थोडी हिंदी भाषा आवडते. वास्तविक तसं पाहता मला स्वाभिमान आहे मराठी भाषेचा, कारण माझ्या ज्ञानोबारांनीच म्हणावं, माझ्या मराठाची बोलू कौतुके परी अमृतातेही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मिळवीन. मराठी भाषेचा गौरव तर ज्ञानोबारांनी करावा. ज्ञानोबाराय म्हणजे काही सर्वसामान्य व्यक्तिमत्व नव्हतं महाराज. ज्ञानोबाराय म्हणजे वयाच्या 16व्या वर्षी ज्यांनी 56 भाषेमध्ये ज्ञानेश्वरी सारखा दिव्य ग्रंथ जगाला द्यावा. कितव्या वर्षी? 16व्या. एकावर 6 असताना ते 56 भाषेमध्ये ज्ञानेश्वरी लिहितात, आणि आमचा 6वर 1 येतो तरी हरिपाठ नीटपाठ होत नाही, मागचा पुढं पुढचा माग. आमचा हरिपाठ नाही, हरीकडे आमची पाठ. कसला हरिपाठ हो. जरी म्हणायला सुरुवात केली तरी योगयाग विधी एनी नोही सिद्धी, आणि वायाची उपाधी करीसी जना. झाला खेळ खंडोबा इथंच. पुन्हा पुढं पुन्हा माग. अरे काय भजन ते उंगळवाणे नरका जाणे सुखे ना. देवाला असा परमार्थ आवडत नाही. एक लक्षात घ्या, भगवंतासाठी भगवंताचं भजन करायचं असेल तर करा, नाहीतर न केलेलंच बरं. त्यापेक्षा नास्तिकता परवडली ना. आस्तिकता असावी. कशासाठी? भगवंताच्या प्रसन्नतेसाठी भगवंताचं भजन करा. जसं ब्रजगोपिकांचं प्रत्येक कर्म, त्यांची प्रत्येक क्रिया भगवंताच्या प्रसन्नतेसाठी होती. चिरे चोळी त्या दूता विसरती, चिरे चोळी दूता विसरती, ऊर्ध्व लक्ष लागले कृष्णमूर्ती, ऊर्ध्व लक्ष लागले कृष्णमूर्ती. कोणाला ठवी कोण कोणा, कोणाला ठवी कोण कोणा, झाल्या तटस्थ सगळ्यांनी प्रभाती. चिरे चोळी आता दूता विसरती, ऊर्ध्व लक्ष लागले कृष्णमूर्ती. कोणा नाठवे कोण कुळयाते, झाल्या तटस्थ सकळ नेत्रपाते. ऐशा गोपिका त्या कामातुरा नारी नारी, ऐशा गोपिका त्या कामातुरा नारी. चित्त विवळते देखावया हरी. म्हणजे सांगायचं काय की भगवंतासाठी त्यांची प्रत्येक क्रिया होती, भगवंताच्या प्रसन्नतेसाठी. आपला परमार्थ सुद्धा लोकांसाठी, आपलं कीर्तन सुद्धा लोकांना चांगलं वाटावं. पुढच्या वर्षाची तारीख फिक्स झालीच पाहिजे. क्षमा मागून बोलते, कदाचित माझ्या बोलण्याचा कोणाला राग येईल, वाईट वाटेल, पण मायबापांनो ही वास्तविकता आहे. तिथे मी असो, तुम्ही असाल, कोणी असेल, पण ही भावना कुठेतरी आपल्या अंतकरणामध्ये आहे. पण ह्या सर्व गोष्टी बाजूला ठेवून कधीतरी पांडुरंगाला एवढीच प्रार्थना, कै ऐसी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे. म्हणून एवढीच प्रार्थना करावी, देवा फक्त आता तुझ्या हातात आहे. नामा म्हणे केशी राजा आणि केला नेम चालवे माझा. परमार्थाचा हा नियम, हा माझा सत्य संकल्प पूर्ण करणं तुझ्या हातात आहे. जसं आदरणीय आमच्या ताईंच्या मामांनी हा इतका सुंदर संकल्प हाती घेतला, तसं पाहता शुभ संकल्प फक्त एकट्याने घेऊन जमत नाही, गृहलक्ष्मी सुद्धा बरोबर पाहिजे. तर आदरणीय मामी सुद्धा या ठिकाणी आहेत, आणि लक्ष्मी नारायणाचा या ठिकाणी दोघांचा हा संकल्प आहे. कारण की कहते हैं, एक गोष्ट सांगू इच्छिते, नारी प्रीत में राधा बने. लक्षपूर्वक आहे का? पत्नीची भूमिका, स्त्रीची भूमिका. नारी प्रीत में राधा बने, गृहस्थी में बने जानकी, काली बनकर शीश काटे जब बात हो सम्मान की. असं म्हटलेलं आहे. प्रेम करावं स्त्रीने राधाराणी सारखं, जसं राधाराणीने भगवान श्रीकृष्णावर केलं. प्रीत में राधा की तरह हो, गृहस्थी में जानकी की तरह हो.
म्हणून तर त्याच माणसांचा परमार्थ सफल होतो ज्यांची पत्नी त्यांच्या परमार्थामध्ये साधक आहे, बाधक नाही. नाही तर एवढं सोपं नाही महाराज. एवढा मोठा कार्यक्रम साजरा करणं, एवढं मोठं नियोजन करणं, घरामध्ये येणाऱ्या अतिथीचं, अभ्यागताचं, आगंतुकाचं स्वागत करणं आणि त्यांना संतुष्ट करून घरातून पाठवणं एवढं सोपं नाही. एक लक्षात घ्या, तुम्ही जेवढे बाहेर व्यस्त असतात ना तेवढ्याच या सर्व माता भगिनी शक्तीचं रूप आहे, तर शक्तिरूपा आहात त्या. त्यांचा आदर तुम्ही करायला शिका. तिच्यामुळे तुमच्या घराला शोभा आहे, तिच्यामुळे तुमच्या घराला महत्त्व आहे. म्हणून तिला तेवढा आदर देत जा. आणि तुम्ही पण माता भगिनी लय धाकात पण ठेवत नका जाऊ. नाहीतर आमच्या काही माता भगिनी पतीला फार धाकात ठेवतात. इतका धाक. काही पती बिचारे इतके परेशान असतात आपल्या पत्नीला, इतके घाबरतात की फक्त बाहेरच मिशा पिळतात, घरात कपडे पिळतात. म्हणून तशी तुमची अवस्था होऊ देऊ नका. म्हणून एवढा मोठा कार्यक्रम असेल, काही असेल महाराज, एवढं सोपं नाही. म्हणून भगवंताला एवढीच विनंती, प्रत्येकाला परमार्थामध्ये साधक असणारी पत्नी मिळावी, बाधक नाही. जसं गोस्वामी तुलसीदासांना त्यांची पत्नी साधक होती. पत्नी म्हणते, हाड मांस की देह मम वामेतनी प्रीती या ते आधी राम प्रती अवशमिते भवभीती, अवशमिते भवभीती. जेव्हा ते आसक्त होऊन आपल्या पत्नीच्या भेटीसाठी मध्यरात्री 12 वाजता निघाले, नदी दुथडी भरून वाहत होती, मुसळधार पाऊस पडत होता. आता पूर्ण चरित्र काही सांगत बसत नाही, तुम्हाला सर्वांना माहिती असेल, ऐकून असाल तुम्ही कीर्तनामध्ये. नदी पात्रामध्ये मेलेलं प्रेत होतं, त्या प्रेताला लाकडाचं ओणकं समजून त्याच्यावर बसले. म्हणजे अशा प्रतिकूल परिस्थितीतून पत्नीला भेटायला गेले. तेव्हा पत्नी म्हणते, हाडामांसाच्या देहामध्ये एवढे आसक्त झालात, एवढं प्रेम जर प्रभू रामचंद्रावर केलं असतं तर तुम्ही भवसागर पार केला असता. म्हणजे पत्नी असावी तर अशी असावी. म्हणून एवढं सोपं नाही. तसं पाहता ही भगवंताची कृपाच म्हणावी. जेत संपत्ती आणि दया. आज जेव्हा मी इथे आले आणि रुक्मिणीताईंनी त्यांच्या मामांच्या घरी मला नेलं, तेव्हा एवढं मोठं घर पाहिल्यानंतर माझ्या मनात विचार आला, काही ठिकाणी संपत्ती आहे, दया नाही. पण काही ठिकाणी दया आहे तर संपत्ती नाही. भाग्यवान आहात दादा तुम्ही. भगवंताने तुम्हाला संपत्ती पण दिली आणि दया पण दिली, म्हणजे दानशूरता पण दिली आणि परमार्थासारखं एवढं मोठं कार्य तुम्ही हाती घेतलं. जीवनामध्ये काहीही कमी पडणार नाही, कारण की तो पाठीशी आहे ना. आणि तो पाठीशी असल्यानंतर शेवटी कोणी कितीही भीती दाखवली आणि कितीही विघ्न आणण्याचा प्रयत्न केला तरी शेवटी सत्य संकल्पाचा दाता नारायण आणि सर्व पूर्ण करी मनोरथ. मनोरथाची पूर्ती केल्याशिवाय परमात्मा राहत नाही. फक्त संकल्प चांगला असावा, भावना चांगली असावी, त्याची पूर्ती होते. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि म्हणूनच मनसावाच्या कर्मणा भगवंताची शरणागती आपण स्वीकारावी. का? कारण की परमात्मा हा उदार आहे, कृपाळू आहे, तो स्वतंत्र आहे. कसा आहे? सामर्थ्यवान आहे. शक्ती त्याच्यामध्ये भरपूर आहे, म्हणजे शक्तिवान आहे, शक्तिमान नाही. तुम्हाला ऐकू येईल शक्तिमान. हे बसलेत ना लहान लेकरं, अठन्नी चवन्नी, आठाने चाराने, त्याला हिंदीमध्ये अठन्नी चवन्नी म्हणतात. असो, क्षमा करा. लहान लेकरं, त्यांच्यामुळे शोभा आहे जीवनाला. लहान मुलं देवाघरची फुलं, पण फार विचित्र बरं का. इतके विचित्र असतात लहान मुलं. एक लहान मुलगा 5वीचा, वर्षभर शाळेत नाही, वार्षिक परीक्षेला गेला. वार्षिक परीक्षेला गेल्यानंतर पेपर हातामध्ये घेतला, उत्तरपत्रिका हातामधली घेतली. काय लिहावं, हिंदीचा पेपर होता, म्हणून एक वाक्य लिहिलं. अभ्यास तर काहीच नाही, रिकाम्या जागा भरा, रिक्त स्थानों की पूर्ति कीजिए. काय लिहावं? लिहिलं, गाय हमारी माता है और हमको कुछ नहीं आता है. काय लिहिलं? गाय हमारी माता है, हमको कुछ नहीं आता है. आता रिकामा पेपर देण्यापेक्षा काहीतरी लिहावं ना. मग जेव्हा तो पेपर तपासणाऱ्या
मॉडरेटरकडे गेला, अधिकाऱ्याकडे गेला, त्याने पाहिलं मागून पुढून, पूर्ण कोरा एकच वाक्य, काय, गाय हमारी माता है और हमको कुछ नहीं आता है. काय करावं या मुलाला, कसं पास करावं, नेमके किती मार्क्स द्यावेत याला, किती गुण द्यावेत, काय करावं. रागच आला बरं का त्या शिक्षकाला, अधिकाऱ्याला रागच आला. त्याने सही केली, लाल शिक्का मारला आणि एक वाक्य लिहिलं, त्याच वाक्याच्या खाली एक वाक्य लिहिलं. पोराने काय लिहिलं, गाय हमारी माता है और हमको कुछ नहीं आता है. तर याने काय लिहिलं माहितीये, बैल हमारा बाप है और तुमको पास करना ये पाप है. मला सांगा, असे शिक्षक आणि बैल म्हणजे बैल, लहान मुलं पाहिली का किती चिकित्सक असतात. हिंदीमध्ये बैल म्हणतात ना आणि मराठीमध्ये बैल. शब्द उच्चार वेगवेगळा असतो. आता आमच्याकडे बघा, हा माणूस, हा म्हटला, तो म्हटला. आता मराठवाड्यामध्ये यो म्हणला आणि त्यो म्हणला, म्हणजे ही भाषा, उच्चार. आता आमच्याकडे इकडे तिकडे, तुम्ही जर अजून थोडंसं पलीकडे गेलात ना, नाशिक जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी इड तिड. आता इथं तिथं म्हणा ना, नाही नाही, इड तिड, म्हणजे भाषा. त्यात त्या बोलणाऱ्यांचा दोष नाही, भाषेचा पण दोष नाही. हिंदी भाषेमध्ये म्हण आहे, कोस कोस पर बदले पाणी, 20 कोस पर बानी. भाषा बदलत असते, उच्चार बदलत असतात. पण लहान मुलं फार विचित्र, इतके विचित्र, बापरे बाप. अहो, कुणी किती रागात असू द्या, ते समोरच्याला हसवल्याशिवाय राहत नाही. शाळेमध्ये महाराज पेपर होता आणि पेपर चालू असताना हे एका पेपरला गैरहजर राहिलं आणि मग शिक्षकाला राग आला. शिक्षक म्हणले, तुला लाज नाही वाटत का, पेपरला आला नाहीस? अहो म्हटले, सर नाही आलो. नाही, मग तुला लाज नाही वाटत, अभ्यास नाही, काही नाही, तू आला नाहीस? कुठे तुझे पालक? काय नाही म्हणले, पालक गेले ड्युटीवर आणि शेपू करते भाजी. शेपू म्हणजे आई. एवढे विचित्र, म्हणजे शेपू पालक आपण म्हणतो ना, शेपू पालक म्हणजे आईला शेपून बापाला पालक, आणि हा काय कढीपत्ता. म्हणजे इतके विचित्र लहान लेकरं, काय बोलतील काय म्हणतील त्यांची गॅरंटीच नाही. म्हणून तर आत्तापासून लहान मुलांना चांगलं शिकवा, चांगले संस्कार द्या. तुम्हाला जर वाटत असेल मुलगा स्वामी विवेकानंद व्हावा, तर लहानपणापासून तसे संस्कार द्या, नाहीतर भविष्यात तो देवानंद झाल्याशिवाय राहणार नाही. चांगलं शिकवा. आजकाल काय शिकवलं जातं, मी तुझी मम्मी, हे तुझे पप्पा, तुझं नाव बंटी आणि वाजव आमच्या कुळाची घंटी. म्हणजे हे शिकवलं जातं, असं काही शिकवू नका. चांगले संस्कार द्या मायबापांनो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून मी सांगत होते की परमात्मा हा सामर्थ्यवान आहे, शक्तिवान आहे. शक्ती कशी भगवंताची, ज्ञानोबाराय गोड वर्णन करतात. नुगडता बाळपणाची फुली, जेने मिया अदानवी सृष्टी केली, करी गिरीधरोनी उमाणली महेंद्र महिमा. म्हणजे गिरी गोवर्धन येणे उचलिला, कालिया महासर्पनाथोनी आणिला, जळत वन वाव मुखेची प्राशिला, गिळीता अघासुर चिरोनी सांडिला, ऐशा गौडनिता बोलती परस्परे. एवढी शक्ती भगवंताची. काग बखरी ठामारीला, बाळपणी अवगी दैत्य खानी बुडविली. कृष्णावतारामध्ये भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने किती दैत्य मारले, आता एक एक सांगायला वेळ नाही. म्हणून श्रीमद भागवताच्या दशम स्कंदामध्ये भगवान शुकाचार्यांनी एकाच श्लोकामध्ये सर्व दैत्यांची नावं सांगितले. कोणते दैत्य? चानूर, तृणावर्त महाशनै, मुष्टिकारिष्ट द्विविध, पुतना केशिधेनुकै. किती दैत्य सांगितले मी? तुम्ही एकही नाही मोजला ना? मोजा ना मग. प्रलंब बक चानुर तृणावर्त महाशनै, मुष्टिका रिष्ट द्विविध, पुतना केशी धेनुक. किती झाले? तुम्हालाच माहिती ताई. आम्हाला जर विचारलं तर तुम्हाला कशाला बोलवलं आम्ही? तुम्ही आम्हाला विचारतात. प्रलंब बक चानुर तृणावर्त मुष्टिक अरिष्टासुर द्विविध, पुतना केशी धेनुकासुर. किती झाले? अन्यश्चासुर भूपालेर्बाण भौमादिभिर्युतः, यदुनाम कदनश्चक्रे बली मागध संश्रया. असो, कळलं तर ठीक आहे, सोडा, नाही तर विसरून जा. म्हणजे सांगायचं काय, कळलं तर घ्या, नाही तर राहील. आणि नाहीच विश्वास असेल तर घरी जाऊन भागवत वाचा. तुम्ही म्हणाल कीर्तनाला आलो ते काही कमी आहे का? भागवत वाचायला कुणाला वेळ आहे? तुमचं कीर्तन ऐकतोय ते काही कमी उपकार नाहीत तुमच्यावर. असो,
सांगायचं एकच की एवढी शक्ती ज्याच्यामध्ये आहे तो शक्तिवान. म्हणून शब्द वापरला तुकोबारायांनी, ऐसी आसी शरण जावे शक्ती जीवे न वंशी. बर, त्याला जर आम्ही शरण गेलो तर तो परमात्मा काय करेल, म्हणजे शरणागतीचा लाभ काय होईल. तेव्हा तुकोबाराय सांगतात, तुम्ही जर तुमची लाज, तुमच्या मनातली शंका, तुमच्या मनातला संदेह बाजूला ठेवून अनन्य भावनेने भगवंताची शरणागती स्वीकारली तर तो परमात्मा भक्ती करणाऱ्या भक्तांचं काम काज साधतो. अभंगाच्या पहिल्या साधाया भक्ती काज, साधाया भक्ती काज, साधावया भक्ती काज नाही लाज धरीत. जगद्गुरु श्री तुकोबाराय सांगतात की भक्ती करणाऱ्या भक्ताचं जे काही काज असेल, काज म्हणजे काम, ते काम परमात्मा साधतो. साधावया भक्ती काज नाही लाज धरीत. लाज न बाळगता त्या भक्ताचं काम परमात्मा करत असतो. मग आपण सुद्धा निर्लज्ज होऊन परमार्थ करावा. लाज भय शंका दुराविला मान, लाज भय शंका दुराविला मान. नकळे साधन या परते, नकळे साधन या परते. लाज भय शंका दुराविला परमार्थामध्ये लाज सोडावी लागते. लक्षात घ्या, ज्यांच्यामध्ये लाज आहे ती माणसं परमार्थ करू शकत नाही. म्हणून जरा लाज सोडावी. कीर्तनामध्ये बसल्यानंतर हाताने टाळी, मुखाने भगवंताचं नामस्मरण करावं. बरेच लोक जे कधी कीर्तनाला येत नाही, हुकून चुकून जर आलेत ना, हुकून चुकून कुणीतरी आणलं, बलात्कार्य जरी आणलेला कथेसी, जबरदस्तीने आणलेला, तुम्ही म्हणतात ना
काय कीर्तन ऐकायचं हे महाराज लोकांना दुसरी कामच नाही. खाता पोळ्या, वाजवता टाळ्या आणि मारता आरोळ्या. स्वतःही झोपत नाही ना आम्हालाही झोपून देत नाही. लोक आम्हाला म्हणतात नाही ताई तुम्हाला काही कमीच नाही हो. म्हटलं कसं नाही म्हणले तुमच्यावर काही दुष्काळच नाही, तुम्हाला काहीच कमी नाही. उभा गंध चूलच बंद. आता वारकऱ्याचा गंध कसा, ऊर्ध्व पुंड्रभाळ, कंठी शोभेमाळ. त्याच्यामुळे तुम्हाला काही टेन्शन नाही. पोलिसाला हप्ता, महाराज लोकाला सप्ता. तर लोक असं म्हणतात बरं का, तर लोक काय, महाराज फक्त आपल्या तावडीत सापडले पाहिजे. लोक जिभेचं पारणं फेडून घेतल्याशिवाय राहत नाही. बोलतातच लोक, पण एक लक्षात घ्या, जी व्यक्ती कधी कीर्तनाला येत नाही ती व्यक्ती जर चुकून कथायला कीर्तनाला आली आणि तो माणूस कीर्तनामध्ये बसून जर टाळी वाजवू लागला ना, तर जो नेहमी कीर्तनाला येतो का तो म्हणतो लागले का टाळ्या वाजवायला. आता लागले का टाळ्या वाजवायला म्हणजे कीर्तनातच वाजवतोय ना, भलती सलती ठिकाणी वाजवतोय का. म्हणजे असे काही विचित्र लोक असतात, ते स्वतःही परमार्थ करत नाही, दुसऱ्यांना सुद्धा परमार्थ करू देत नाही. अशा वेळी तुम्ही नवीन असलात परमार्थामध्ये तरी त्या व्यक्तीकडे दुर्लक्ष करा, कारण की लाज सोडल्याशिवाय परमार्थ होत नाही. अरे संतांनी मी गातो नाचतो आनंदे हे कोणी म्हणावं, नामदेव महाराजांनी म्हणावं. मग जर परमात्मा लाज सोडतो तर आपण परमार्थ करताना का लाज बाळगावी. लाज न बाळगता भक्ताची कामं परमात्मा करतो. तुम्ही म्हणाल ताई भक्ताची कामं करत असताना भक्ताच्या जातीपातीचा विचार देव करत असेल तर नाही. शास्त्रकार सुंदर वर्णन करतात. व्यादस्या चरणं ध्रुवस्य च वयो विद्या गजेंद्रस्य का कुब्जायः किमुनाम रूपा अधिकं किं तत्सुदां नोधनं का जातिर्विदुरस्य यादवपते उग्रस्य किं पौरुषं भक्त्या तुष्यति केवलं न च गुणै भक्तिप्रियो माधव. याचा अर्थ असा, व्याद का आचरण, ध्रुव जी की आयु, गजेंद्र की विद्या, सुदामा जी का धन, विदुर की जाति, उग्रसेन का बल भगवान ने नहीं देखा. म्हणजे परमार्थामध्ये तुमच्या शक्तीला, तुमच्या विद्वत्तेला, तुमच्या रूपाला, तुमच्या धनाला, तुमच्या वयाला काहीही उंचनीच काही मेरे भगवंत, उंचनीच काही, उंचनीच काही, उंचनीच काही मेरे भगवंत. ईश्वर काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी दक्षी प्रल्हादासी. रामायणामध्ये जेव्हा माता शबरीला भक्तीचा उपदेश प्रभू रामचंद्राने केला तेव्हा प्रभू रामचंद्र म्हणतात, शबरी मी फक्त भक्तीच्या नात्यालाच महत्व देतो. म्हणजे काय, भक्तिहीन नर सोहई कैसा बिनु जल बारिद देखई जैसा. भक्तिहीन नर सोहई कैसा बिनु जल बारिद देखई जैसा. कह रघुपति सुन भामिनी बाता मानव एक भक्ति करता. कह रघुपति सुन भामिनी बाता मानव एक भक्ति करता. कह रघुपति सुन भामिनी बाता मानव एक भक्ति करता. भक्तिहीन नर सोहई कैसा बिनु जल बारिद देखई जैसा. श्री राम
रघुपती सुनु भामिनी बाता मानव एक भगती करनाता भगती नर सोई कैसे बिनु जलधारी धरे कई वैसा. चौपाई ऐकली पण अर्थ कळाला का? चौपाई आम्हाला फक्त चारपाई माहिती आहे ताई. चारपाई म्हणजे खाट माहिती आहे ना, खटिया बाज माहिती आहे ना. रामायणामध्ये आहेत चौपाया. तुलसी रामायण रामकथा ऐकली ना? तुलसी रामायण नाही ऐकलं? रामकथा माहिती ना? राम तर माहिती आहे ना. हा बस. बरेच लोक म्हणतात रामकथेमध्ये महाराज सांगून सांगून काय सांगणार आहे. काही नाहीये रामायणामध्ये. रामायणामध्ये आहे तरी काय, एक राम एक रावणना, एक क्षत्रिय एक बामन्ना, उसने उसकी नारी चुराई तो उसकी उससे भई लड़ाई, बस इतनी बात की बातन्ना और तुलसीदास लिख गए पोथन्ना. पोथन्ना म्हणजे पोथी. थोडा इको कमी करा. काय नाही म्हटले रामायणामध्ये. अरे काय रामायणामध्ये आदर्श जीवनाची आचार संहिता म्हणजे रामायण आहे. जीवन हे कसं जगावं हे रामायण शिकवतं, गीता शिकवते. आणि मृत्यू मंगलमय कसा बनवावा हे श्रीमद भागवत शिकवतं. मृत्यू मंगलमय बनवला, मंगलमय नवे नवे महोत्सव बनवला. मृत्यूची भीती सर्वांना आहे का नाही? तुम्हाला आहे. जायला तयार आहेत का? नाही नाही, अजून बरंच काही बाकी आहे. पण एक लक्षात घ्या, भक्ती पुन्हा पुन्हा होणार नाही. म्हणून कह रघुपती सुनु भामिनी बाता मानव एक भगती कर नाता. मी भक्तीच्या नात्याला महत्व देतो, शबरी बाकीची नाती माझ्यासाठी महत्वाची नाहीत. आणि म्हणूनच माझी देखरेख करण्यासाठी माझ्याजवळ कोणीतरी असावं ना. जा तुम्ही घेऊन या. चोखोबाराय निघाले. नामदेव महाराजांच्या गाथ्यामध्ये खूप सुंदर वर्णन आहे. ऐकून या चोखा करीत विचार, कोणे ऐसा घोर वागवावा, न पुसता गेला बहिणीची या गावा, आनंदे केशवा अळवीत. निघाले चोखोबाराय पण पडिले वळण इंद्रिया सकळा. पायाला वळण पडलेलं होतं. पत्नीने पाठवलं बहिणीच्या गावाला जा. चोखोबाराय निघाले. कुठे गेले असतील? बहिणीच्या गावाला न जाता पंढरपूरला गेले. आता जेव्हा चोखोबाराय पंढरपुरामध्ये आले, भगवान परमात्मा विचार करतायत तिकडे सोयराबाई गर्भवती आहेत. दिवस पूर्ण झालेले आहेत आणि जवळ देखरेख करण्यासाठी सेवा करण्यासाठी कुणी नाही. काय करावं? शेवटी भगवंताचं एक नाव आहे भक्तवत्सल. जैसे गाय वत्सला होती है, बछड़ा जब पैदा होता है तो पीब से, रक्त से, मूत्र से, जार से लथपथ होता है, फिर भी उसको बड़े प्रेम से, चाव से वो चाटती है, क्योंकि वो माँ होती है ना, इसलिए उसे वत्सला कहा जाता है. उसी प्रकार भगवान भी भक्त वत्सल, भक्तवांछा कल्पतरू. आई एवढं प्रेम करत नाही तेवढं प्रेम भगवंत करतो मायबापांना, पण त्याला भक्तही तसा असावा. भगवंताने मागचा पुढचा काही विचार केला नाही. विटेवरून खाली उडी मारली. सुंदर असं लुगडं घातलं, चोळी घातली, हातामध्ये बांगड्या घातल्या, कुंकू लावला. आपण तरी टिकली लावतो, देवाने काय लावला? कुंकू लावला महाराज, कुंकू. आणि केसांचा आंबाडा बांधला. सुंदर असा शृंगार भगवंताचा चालू झाला. आणि तो शृंगार पाहून जवळच रुक्मिणी माता उभ्या होत्या. रुक्मिणी आई साहेब विचारतात, देवा आतापर्यंत तुमचे अनंत अवतार पाहिले, अनंत रूपे अनंत वेसे देखिले म्या त्यासी, बाप रखुमा देवीवरू खुण बाणली कैसे. देवा आजपर्यंत तुमचे अनंत अवतार मी पाहिले, पण हा लुगडं चोळीचा अवतार पहिल्यांदाच बघते. हा कुणासाठी? तेव्हा भगवान म्हणतात, रुक्मिणी हा जो अवतार आहे ना लुगडं चोळीचा अवतार, तो माझ्या चोखोबारायांसाठी, त्यांच्या पत्नीचं बाळंतपण करण्यासाठी मी जाणार आहे. रुक्मिणी माता म्हणतात, देवा तुम्ही पुरुष आहात आणि एका स्त्रीचं बाळंतपण करणं तुम्हाला शोभत नाही. माझं ऐका, तुम्ही जाऊ नका. आणि जर तुम्ही जातच असाल तर मलाही बरोबर घेऊन चला. भगवान म्हणतात, नाही रुक्मिणी, माझ्या भक्ताचं काम फक्त मीच करणार, तू नको येऊ. नाही म्हटले, देवा येऊ द्या. नाही नाही, ते माझं कर्तव्य, मी जातो. आणि तू काय म्हणतेस की मी पुरुष आहे? अरे मी फक्त या जगाचा पिता नाही, मी या जगाची माता सुद्धा आहे. गीतेमध्ये भगवान म्हणतात, पिता हमस्य जगतो माता धाता पितामह वेद्यम पवित्रम ओंकार रुक्साम यजुरेवच. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. माता रामो मत्पिता रामचंद्र, स्वामी रामो मत्सखा रामचंद्र.
सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुर्नान्यम जाने नैव जाने न जाने. भगवंताच्या मनामध्ये ते प्रेम होतं चोखोबारांविषयी. निघाले भगवान परमात्मा. एका गर्भवती स्त्रीसाठी जे काही सामान लागतं ते घेतलं अतिशय प्रेमाने. प्रेम असावं सेवा करण्यामध्ये. भक्ताची सेवा घडावी ही शुद्ध भावना भगवंताच्या अंतकरणामध्ये. चोखोबारायांच्या घरी गेले, दारावर थाप टाकली. वहिनी उघडा दार हाका मारी. दारावर थाप टाकली भगवंताने. आवाज दिला, वहिनी हो दार उघडा. सोयराबाईने दरवाजा उघडला. भगवंताने आतमध्ये प्रवेश केला. आतमध्ये गेल्यानंतर स्वतःच्या हाताने आता भगवंताने सोयराबाईची सेवा शुश्रूषा करावी, स्वतः आंघोळ घालावी, वेणी फणी करावी, घरातला कचरा भगवंताने काढावा, स्वयंपाक करावा, भांडी घासावीत, अशी अनेक कामं केली. म्हणजे काय? वेडा झाला वेडा झाला वेडा झाला वेडा वेडा झाला लाचावला भक्तीची. भक्ताच्या प्रेमामध्ये देव इतका वेडा झाला की स्वतः मी कोण आहे, ब्रह्मांडाचा चालक आहे, लक्ष्मीचा मी पती आहे, याचं भान भगवंताला राहिलं नाही. आणि वेडे होऊन भगवंताने त्या ठिकाणी सोयराबाईची सेवा करावी. सेवा झाली. बरेच दिवस झाले. मुलाचा जन्म त्या ठिकाणी झाला. मुलाचं बारसं भगवंताने त्या ठिकाणी केलं. मुलाचं नाव ठेवलं काय? कर्ममेळा. कर्मातून मुक्त झालेले पुरुष चोखोबाराय आणि त्यांच्या पोटी दिव्य रत्न जन्माला आलं ते म्हणजे कर्ममेळा. मुलाचं नामकरण केलं. सर्व विधी पार पडल्यानंतर एके दिवशी भगवान म्हणतात सोयराबाईला, वहिनी आता मला जाऊ द्या बरं. अतिशय गोड वर्णने लक्षपूर्वक ऐका, फार आवडेल तुम्हाला, हृदयस्पर्शीप्रमाणे. भगवान परमात्मा म्हणतात सोयराबाईला की सोयराबाई म्हणजे वहिनी, आता जाते वहिनी आपुल्या घराला, रागे भरतील मला धनी माझे. संपूर्ण विश्वाचा धनी हा. आणि सोयराबाईला काय म्हणतो की माझा धनी मला रागवेल. भक्ताच्या प्रेमामध्ये, मला सांगा तू भक्ताच्या प्रेमामध्ये एवढा वेडा होतो, आपण का त्याच्यासाठी वेडे होत नाही? आपण पैशासाठी वेडे होतो, पदासाठी वेडे होतो, नको त्या गोष्टींसाठी आपण वेडे होतो. पण कधीतरी भगवंताचं वेड लागलंय का? त्याच्यासाठी कधी आपल्याला प्रेम वाटतं का? मुलगी माझी, पत्नी माझी, आई माझी, बाप माझा. भगवान म्हणतात की वहिनी आता मी जाते, कारण की रागे भरतील मला धनी माझे, मला जाऊ द्या. सोयराबाई म्हणते नाही नाही तुम्ही जाऊ नका, तुमचे भाऊ येतील, तुम्हाला साडी चोळी घेतील आणि मग तुमची बोळवण करतील, मग तुमची पाठवणूक करतील. म्हटले नाही मला जाऊ द्या. भगवान परमात्मा निघून गेले. चोखोबाराय जेव्हा घरी आले आणि चोखोबारायांना हा प्रसंग कळाला तेव्हा चोखोबाराय म्हणता, देवा मी चांडाळ चांडाळ म्हणता लागत असे वेळ, नसे पाहता भूमंडळ ऐसा अमंगळ खळ दुसरा. लक्षात घ्या, चोखोबारायांच्या पत्नीचं बाळांतपण करणं हे काम भगवंताला शोभतं का? भगवंतासाठी ते काम योग्य नाही लोकदृष्ट्या. पण
भगवंताच्या दृष्टीने ते काम अयोग्य नाहीच, भक्ताची सेवाच आहे, पण नाही लाज धरीत, लाज न बाळगता भक्ताची सेवा त्या ठिकाणी भगवंताने करावी. अनेक भक्तांची कामं केली महाराज. एवढंच काय, नाथांच्या घरी 36 वर्ष पाणी भरावं. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे, कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. अनंत भक्ती भावेला वंदिताचे माया, भक्ती भावेला वंदिताचे माया, भक्ती भावेला वंदिताचे कावडीने पाणी जा घरी चक्र पाणी वाहे, अनन्य भक्ती भावे निळा वंदित्याचे पाये, ओवाळू आरती स्वामी एकनाथा. 36 वर्ष पाणी भरावं भगवंताने, म्हणजे मीराबाईसाठी प्याला तो विषाचा, लाख्या कोल्हाट्याचा, ढोलपिटी, अशी अनेक कामं भगवंताने केली. पण कशी, नाही लाज धरीत म्हणून साधावया भक्ती काज, नाही राज धरीत ऐसी आसी शरण जावे, शक्ती जीवे नवंची. मग अशा त्या भगवंताचं वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे हाताने टाळी, मुखाने भजन. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, ऐसी आसी शरण जावे, शक्ती जीवे नवंची. तुकोबाराय सांगतात, भक्ताचं लाज न बाळगता काम करणाऱ्या त्या भक्तवत्सल परमात्म्याला तुम्ही अनन्य भावनेने शरण जा. फक्त भक्ताचंच काम करतो असं नाही, भक्ताची प्रतिज्ञा सुद्धा पूर्ण करतो आणि भक्ताचं रक्षणही करतो. अभंगाच्या 3ऱ्या चरणात रक्षिले
किंतु परंतु अगर मगर त्याच्यामध्ये जो येतो तो पण वेगळा. पण हा पण म्हणजे प्रतिज्ञा. भीष्माचार्यांची प्रतिज्ञा भगवंताने पूर्ण केली. जास्त मी विस्तार करत नाही, संकल्पित वेळेतच आपल्याला कीर्तन संपवायचंय. श्रीमद भागवतामध्ये सुद्धा वर्णन आहे. पितामह भीष्माचार्यांची प्रतिज्ञा होती, मी निष्पांडवी पृथ्वी करेल, पृथ्वीवर एकही पांडव शिल्लक ठेवणार नाही. पण भगवान श्रीकृष्णाची सुद्धा प्रतिज्ञा होती महाभारताच्या युद्धामध्ये. सर्वांना माहिती कथा भाग, जास्त मी विस्तार करत नाही. भीष्माचार्यांची प्रतिज्ञा होती निष्पांडवी पृथ्वी करेल, आणि भगवान श्रीकृष्णाची प्रतिज्ञा होती की मी हातात शस्त्र धारण करणार नाही, शस्त्र घेणार नाही, युद्ध करणार नाही. दुर्योधनाला सुरुवातीलाच भगवान श्रीकृष्णाने सांगितलं की मी भले तर युक्तीच्या 2-4 गोष्टी सांगेल, पण मी युद्ध करणार नाही, ना कौरवांच्या बाजूने ना पांडवांच्या बाजूने. मी फक्त सारथ्य करेल अर्जुनाचं, युद्ध मी करणार नाही. आता दुर्योधनाला जेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हटले की मी हातात शस्त्र घेणार नाही, माझी ही प्रतिज्ञा आहे, तेव्हा दुर्योधन म्हणतो की हा गुळाचा गणपती कशाला, युक्तीच्या 4 गोष्टी सांगतो असं म्हणतो, पण म्हणले हा गुळाचा गणपती युद्ध करणार नाही, मग हा गणपती बाप्पा आपला काही कामाचा नाही. म्हटले कृष्ण असं कर, तुझं जे 56 करोड यादव सैन्य आहे ना ते मला दे. मग भगवान श्रीकृष्णाने आपलं 56 करोड यादव सैन्य कोणाला दिलं, दुर्योधनाला दिलं की नाही. आहेत ना, झोपले नाही ना. आणि अर्जुनाला विचारलं तुला काय पाहिजे, त्याला तर मी 56 करोड यादव सैन्य दिलं. सर्व जागेत ना, ज्येष्ठ श्रेष्ठ तरुण बांधव सर्व. हां, तुम्ही युवक आहात, तुम्ही झोपलेले चांगले नाही वाटत. हां भाऊ, युवक कुणाला म्हणावं माहिती आहे, युवक म्हणजे तरुण. युवक शब्दाची व्याख्या लक्षात ठेवा. 2 तासाचं कीर्तन नाही तुमच्या लक्षात राहिलं तरी चालेल. युवक त्याला म्हणावं युधिष्ठिराची सत्यता, वशिष्ठाचं ज्ञान आणि कर्णाचं दान ज्याच्या जीवनामध्ये आहे त्याला युवक म्हणावं. तुम्ही तरुण आहात ना, तुमच्यामध्ये तत्परता असावी, तदाकारता असावी, तेजस्विता असावी, तुमच्यामध्ये दुर्गुणांची चीड असावी, सद्गुणांची आवड तुम्हाला असावी. तुम्ही तरुण आहात, असे वाकून बसलेले चांगले नाही, म्हणून जरा ताठ मानेने बसा. बऱ्याच ठिकाणी फार तरुण बांधव कमी दिसतात. म्हणजे सांगायचं काय की सर्वांचीच परमार्थामध्ये गरज आहे, ज्येष्ठ श्रेष्ठ लहान तरुण बांधव सर्वच. म्हणून तर यारे यारे लहान थोर याती भलती नारी करावा विचारणं लगे चिंता करुणासी, सर्वांचीच या ठिकाणी आवश्यकता आहे. तर मी तुम्हाला सांगत होते की भगवान श्रीकृष्णाने आता अर्जुनाला विचारलं तुला काय पाहिजे. अर्जुन म्हणतो देवा सैन्य तर त्यांना दिला, आता मला फक्त तूच पाहिजे. एकला आवडसी विठ्ठला तू पाहिजे, तू असल्यावर मला कशाची कमतरता. आणि मग युद्ध सुरू झालं, सर्वांना माहिती आहे. पण जेव्हा पितामह भीष्माचार्यांना कळालं की कृष्णाने प्रतिज्ञा केली हातात शस्त्र घेणार नाही, तेव्हा मात्र भीष्माचार्यांनी ठरवलं की जर मी कृष्णाला हातामध्ये शस्त्र घेण्यासाठी विवश केलं नाही तर मी देखील गंगापुत्र भीष्म नाही. आज जो हरी न शस्त्र गहाव तोला जो गंगा जननी को शांतनु सुतना कहावो. आज जो हरी न शास्त्र गहाव, प्रतिज्ञा केली. आणि मग काय, प्रतिज्ञा केल्यानंतर जेव्हा युद्ध सुरू झालं, पितामह भीष्माचार्यांनी बाण सोडायला सुरुवात केली. आणि जेव्हा अर्जुनाचे बाजूबंद जेव्हा तुटून पडले, अर्जुन घाबरला. भगवान ने कहा अरे अर्जुन कुछ करो. तो अर्जुन ने कहा प्रभु मैंने आपसे पहले ही कहा था ये बूढ़ा बाबा बहुत कमाल करता है, लेकिन आपने मेरी बात मानी नहीं, सो आप इनकी बातों में आ गए. ये बूढ़े हैं दिखने में, लेकिन बूढ़े हाथी से कम नहीं. बूढ़ा हाथी कितना बलवान होता है और ये बूढ़े हाथी समान है, मतलब इतने बलवान है. आता तसं पाहता पितामह भीष्माचार्य हे पूजनीय आहेत आपल्याला. 12 भागवतामध्ये त्यांचं नाव येतं. भागवतामध्ये वर्णन आहे, स्वयंवरू नारदः शंभू कुमारः कपिलो मनो प्रह्लादो जनको भीष्मो बलिर्वय्या सकिरी यमः. हे 12 भागवत आहे, जास्त विस्तार नाही. फक्त लक्षात घ्या, पितामह भीष्माचार्यांनी बाण सोडायला सुरुवात केली. ते बाण जेव्हा अर्जुनावर येऊ लागले, अर्जुन घाबरला. अर्जुन घाबरल्यानंतर जेव्हा अर्जुन पूर्णपणे महाराज हातातलं धनुष्यबाण आता खाली टाकून बसणार, देवाला राग आला, रथातून खाली उडी मारली आणि खाली पडलेलं रथाचं चाक उचललं आणि ते चाक घेऊन कुणावर धावले, पितामह भीष्माचार्यांवर
त्याच वेळी पितामह भीष्माचार्यांनी हातातलं धनुष्य आणि बाण टाकून दिले. प्रभु यही तो मैं चाहता था, मैं यही चाहता था कि आप कब विवश होकर के हाथ में शस्त्र उठाएं. भगवान ने कहा ये शस्त्र थोड़ी है. बोले शस्त्र ना सही, रथ का पहिया तो है. पहिया म्हणजे चाक, कळतंय ना, पहिया. शुद्ध हिंदी भाषेमध्ये पहिया म्हणतात चाकाला. बोले कोई बात नहीं, शस्त्र नहीं लेकिन रथ का पहिया तो है. म्हणून तर म्हटलं जातं ना की भगवंताने नाना पात के चिरचिर मिला, ये द्रौपदी के काज प्रतिज्ञा छाडी, भीष्म के अंग चक्र धरे यदुराज. म्हणून भीष्म पण केला खरा. भागवतामध्ये वर्णन आहे. स्वनिगम पहाय मत प्रतिज्ञा मृतमधी कर तुम वप्लुतो रथस्थः. मृतमधी कर तुम वप्लुतो रथस्थः म्हणजे माझ्या रथाच्या दिशेने प्रभू धावले. धृतरथ चरणोभ्य याचलत गुरु हरिरिव हंतुमि भम गतोत्तरीय. जब भगवान ने रथ का पहिया उठाया और भीष्म को मारने के लिए दौड़ पड़े, उसी समय पृथ्वी थरथर कांपने लगी. पृथ्वी ने कहा प्रभु लगता है प्रलय होने वाला है. तो भगवान का दुपट्टा गिर गया. भगवंताच्या खांद्यावर जे गतोत्तरीय म्हणजे दुपट्टा, उत्तरीय ते खाली पडलं, गतोत्तरीय. और उस दुपट्टे ने पृथ्वी को सांत्वना देते हुए कहा देवी तुम्हें प्रलय में जाने की जरूरत नहीं, ये तो भक्त की प्रतिज्ञा को पूरा करने के लिए मुझे अपनी प्रतिज्ञा को खाक में मिलाना पड़ा. भीष्म पण केला खरा. धनुर्धरा रक्षिले पायकुपाटीसे घातला. आपण पुढा उभा राहिला आणि जेणे पांजननी अस्फुरीला आवळाची आम्हा घाली पाठीकडे, आपण कळी काळासे भिडे. अशा त्या परमात्म्याचा तुकोबाराय म्हणतात. मला अनुभव आला. 14 दिवसापर्यंत, क्षमा असावी 13 दिवसापर्यंत माझ्या गाथ्याचं रक्षण इंद्रायणीच्या डोहामध्ये भगवंताने केलं. 13 दिवस वया रक्षोणिया उदकी, जळी दगडासहित वया तारियेल्या जैशा लाया. हा अनुभव मला आला आणि म्हणून त्या परमात्म्याला मी चित्तामध्ये धारण केलं. शेवटच्या चरणात तुका मनसाच हाती तुका
ग ग रे सा रे सा रे सा गा शक्ती जीवे उंची ज्यांना चक्कर आलेली आहे त्यांना येऊ शकतो किंवा आजही भक्तांना येतो, पण त्याच्यासाठी ऐसी आसी शरण जावे शक्ती जीवे नवंशी. भगवंताला अनन्य भावनेने शरण जा मनसा वाचा कर्मणा. त्याच्या चरणाजवळ समर्पित व्हा, तेव्हा त्याला ती भक्ती आवडते. आणि शेवटी आपली मती रती आणि गती भगवंताच्या चरणाजवळच होते. म्हणून भगवंताला एवढीच प्रार्थना. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. आजची या ठिकाणी झालेली 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा भगवंत मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.